तुम्हाला माहित आहे का? भारतामध्ये एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देव एकाच ठिकाणी विराजमान आहेत. हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनल मध्ये. आणि आज आपण 12 ज्योतिर्लिंग सिरीज पैकी भाग 8 पाहतो. यामध्ये आपण संपूर्ण मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याचं वैशिष्ट्य आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेले हे पवित्र धाम केवळ एक मंदिर नाही, तर एक दिव्य ऊर्जा केंद्र आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, जिथे भक्तांना मनशांती आणि आध्यात्मिक शक्ती अनुभवायला मिळते. त्र्यंबकेश्वरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे एका शिवलिंगात ब्रह्मा म्हणजेच निर्मिती करणारे, विष्णू म्हणजेच पालन करणारे आणि महेश म्हणजे संहार करणारे या तिन्ही शक्तींचा वास मानला जातो. हे शिवलिंग जमिनीच्या आत असून त्यावर सतत पाणी साचलेले असते, जणू निसर्ग स्वतःच अभिषेक करत आहे. एका पौराणिक कथेनुसार गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या ब्रह्मगिरी परिसरात राहत होते. गौतम ऋषींच्या आश्रमात समृद्धी होती, पण एकदा काय झालं, देवी पार्वतीला गंगेबद्दल ईर्ष्या वाटत होती. म्हणून त्यांनी भगवान गणेश आणि आपली दासी जया यांना मदत करण्यास सांगितलं. जया गायीच्या रूपात आली आणि गौतम ऋषींच्या शेतात चरू लागली. गौतम ऋषींनी तिला हुसकून लावलं, पण ती गाय मृत असल्याचे ती भासवू लागली. या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी भगवान शिवाची तपश्चर्या केली. शेवटी शिव प्रसन्न झाले आणि गंगेला पृथ्वीवर अवतरायला सांगितले. तीच पुढे गोदावरी नदी म्हणून वाहू लागली आणि म्हणूनच तिला दक्षिण गंगा म्हटलं जातं. ब्रह्मगिरीवरून उगम पावल्यानंतर गोदावरीचा प्रवास अत्यंत अनोखा आहे. ती प्रथम भूमिगत होते, नंतर गंगाद्वार येथे प्रगट होते, पुढे रामकुंड, लक्ष्मण कुंड येथे दर्शन देते आणि सर्वात शेवटी कुशावर्त तीर्थ येथे स्थिरावते. येथून पुढे ती त्र्यंबकेश्वर मंदिराकडे वाहते. तेथेच तिचा संगम होतो अहिल्या नदीशी, आणि जो आहे अत्यंत पवित्र. आता आपण अजून एक पौराणिक कथा बघणार आहोत. एकदा काय झालं, ब्रह्मदेवांना फार गर्व झाला होता की भगवान शिवांचा महिमा फक्त आपल्यालाच एकट्यालाच कळतो असं त्यांना वाटू लागलं. भगवान विष्णूला हा ब्रह्मदेवाचा गर्व मुळीच आवडला नाही. आपण शंकराची तपश्चर्या करतो तरी आपणास त्याचा महिमा समजत नाही, मग ब्रह्मदेवाला कसा कळेल असं त्यांना वाटत होतं. ब्रह्मदेव व विष्णू यांचे मोठे भांडण झाले. शेवटी असं ठरलं की ब्रह्मदेवाने शंकराच्या मस्तकाचा शोध घ्यावा आणि विष्णूने पदकमलाचा. खूप प्रयत्न केला, पण ब्रह्मदेवाला शंकराचे मस्तक सापडले नाही. शेवटी शंकराचे मस्तक आपल्याला सापडले असं खोटच सांगण्यासाठी ब्रह्मदेवाने एक केवड्याचं फूल व गाय निर्माण केली. शिवलिंगावर केवड्याचे फूल वाहिले, गायीचा दुधाचा अभिषेक सुरू केला. तेव्हा यात खरे खोटे काय आहे ते पाहावे म्हणून विष्णू सर्व देवांसह शंकराकडे गेले. शंकराने ब्रह्मदेवाचे खोटेपण ओळखले व त्याला शाप दिला, तुझी जगात कोणीच पूजा करणार नाही. आणि ब्रह्मदेवाने शाप दिला की तू पृथ्वीवर पर्वत होऊन राहशील. या शापाने शंकर त्रिनेत्र रूपात त्र्यंबकगिरी म्हणून राहू लागले. मग ब्रह्मदेवाने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न केलं आणि मग त्याने शंकराच्या त्रिनेत्राची स्थापना केली. तेव्हापासून या लिंगाला त्र्यंबक किंवा त्र्यंबकेश्वर असं नाव पडलं. ही कथा आपल्याला सांगते, शिव हे अनंत आणि सर्वोच्च तत्व आहेत आणि ब्रह्मा, विष्णू हे त्यांच्यासाठी प्रगट झालेले आहेत. म्हणूनच त्र्यंबकेश्वर मंदिर येथे एका शिवलिंगात तिन्ही देवांचा वास आहे असं मानलं जातं. हीच घटना महाशिवरात्री या दिवशी घडली असं मानलं जातं. म्हणून या दिवशी येथे दर्शन आणि पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते. मंदिराजवळील कुशावर्त तीर्थ हे गोदावरीचं मुख्य पवित्र कुंड आहे. त्यामुळं येथे स्नान केल्याने पापमुक्ती मिळते असं देखील मानलं जातं. येथे विशेषतः वेगवेगळे विधी केले जातात, जसे की नारायण नागबळी,
कालसर्प शांती, महामृत्युंजय जप. जर तुम्हाला नारायण नागबळी किंवा त्रिपिंडी या विधींची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा. त्याचबरोबर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की अवश्य बघा. या सर्व विधींमुळे देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथे आल्यावर जाणवते ती शांतता, घंटांचा नाद, तुपाचा सुगंध आणि ओम नमः शिवायचा जप. मन पूर्णपणे भक्तीमध्ये लीन होतं. एकदा तरी या पवित्र धामाला आपल्याला भेट ही द्यायलाच हवी आणि अनुभवायला हवं निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत संगम. भेटूया पुढच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता पुढच्या एका संपूर्ण ज्योतिर्लिंगाच्या माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.